आषाढी एकादशी माहिती. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषतः आपण महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने येतात. या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपवास करून फक्त भगवान विष्णूची उपासना करतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाची वारी केली जाते. ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे जातात आणि विठोबाच्या चरणी माथा टेकवतात. पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे, ज्यात वारकरी, महिला, मुले आणि वृद्ध सर्वजण सहभाग घेतात. वारीचे गीत, भजन आणि अभंग यांची गायन भक्तांना आध्यात्मिक आनंद देतात. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो. त्यांना वाटेत आलेल्या कष्टाची पर्वा नसते. वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत मग्न होतात. वारीतून आपसातील एकता, प्रेम आणि समर्पणाचे दर्शन घडते. वारकरी संप्रदायात कोणताही भेदभाव नसतो आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात. वारीमधून सामाजिक समरसता आणि एकतेचे महत्त्व स्पष्ट होते. वारकरी संप्रदायात कोणत्याही जाती, धर्म किंवा वर्गाचा भेदभाव नसतो. सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात. वारीतून आपसातील भेदभाव दूर होतो आणि एकतेचा संदेश दिला जातो. वारीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात भगवान विष्णूच्या उपासनेत तल्लीन होतात. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्तांची गर्दी होते. पंढरपूरच्या विठोबाला भगवान कृष्णाचे स्वरूप मानले जाते. या मंदिरात रुक्मिणी देवीचेही दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात भक्तगण विठोबाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन भजन, कीर्तन आणि अभंग गायन करतात. आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची उपासना केल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते. या तिथीला पद्म एकादशी असेही म्हटले जाते. भक्त या दिवशी निर्जळी उपवास करतात आणि संध्याकाळी विष्णूची कथा ऐकून व्रत समाप्त करतात. भगवान विष्णूच्या या उपासनेमुळे त्यांच्या भक्तांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सुख येते असे मानले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास आणि व्रत करण्याची परंपरा आहे. या दिवशी भक्त अन्न आणि पाणी त्याग करून भगवान विष्णूची उपासना करतात. काही भक्त निर्जळी उपवास करतात तर काही फळाहार घेतात. व्रताच्या दिवशी भक्त ध्यान, जप आणि प्रार्थना करतात. भगवान विष्णूच्या कथा ऐकून भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते. आषाढी एकादशीचे महत्त्व केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप मोठे आहे. या दिवशी भक्तांचे एकत्र येणे, उपासना आणि वारीमधून एकता आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित होते. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने शरीराला शुद्धता मिळते आणि मनाला शांती मिळते. या दिवशी भक्तांची प्रार्थना आणि उपासना भगवान विष्णूच्या चरणी समर्पित होते. आधुनिक काळातही आषाढी एकादशीचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही लाखो भक्त या दिवशी उपवास करतात आणि भगवान विष्णूची उपासना करतात. पंढरपूरची वारी ही आजही अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरी केली जाते. वारीच्या माध्यमातून भक्तांना एकत्र येण्याची आणि आपसातील प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवण्याची संधी मिळते. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण विधी आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची उपासना केल्यास भक्तांना पापमुक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे, ज्यात वारकरी संप्रदायातील लाखो भक्त सहभागी होतात. आषाढी एकादशीच्या उपासनेमुळे भक्तांना शांती, समृद्धी आणि सुख प्राप्त होते. आधुनिक काळातही या तिथीचे महत्त्व अबाधित आहे आणि भक्त या दिवशी उपवास आणि उपासनेत तल्लीन होतात.
आषाढी एकादशीच्या माध्यमातून आपसातील एकता, प्रेम आणि श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित होते. या तिथीच्या उपासनेमुळे भक्तांना जीवनातील अडचणीवर मात करण्याची प्रेरणा मिळते. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या चरणी समर्पित होऊन भक्तांना आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.